देव तुमच्या निर्णयामध्ये इंटरफेअर करत जबरदस्ती करणारा देव नाही. जबरदस्ती करायचं तर तुम्ही रोबोट असते. कोण असते तुम्ही? कोण असते तुम्ही? हा, सगळे चमयाव चमयाव करणारे असते, लाईट लागणारे. देवाची आराधना करायची तो रोबोट, काही करायचं रोबोट. त्याला रोबोट नव्हते, नको होते. त्याला तुमच्या म्हणजे स्वतःच्या इच्छेप्रमाणे त्याची आराधना करणारे आराधक पाहिजे होते. म्हणून त्याने तुम्हाला स्वतंत्र केलं. स्वतंत्रता तुमच्या आणि माझ्या हातात दिली. हालेलुया. एकदा एक नातू त्याने एकदा विचार केला की आजोबाची थोडी टांग खेचू, असं त्याने ठरवलं. आणि मग त्याने हातात एक छोटा पक्षी, चिमणी वगैरे नाही का, अशी हातात घेतली, अशी हातात घेतली आणि म्हटलं मी आता आजोबाकडे जाणार आणि आजोबाला म्हणणार की माझ्या हातात चिमणी आहे, तुम्ही सांगायची ती जिवंत आहे का मेलेली. काय सांगायचं? जर आजोबा बोलले जर मेलेली आहे तर मी काय करीन, तिला असं सोडून देईन आणि मी आजोबाला म्हणेल की बघा तुम्ही काय बोलले, मेलेली, पण ती काय आहे, ती उडून जाईल. आणि जर आजोबा बोलले की जिवंत आहे तर मी तिचा गळा दाबून काय करेन आणि म्हणे बघा आजोबा हा काय आहे. आणि मग कोण फसतील, म्हणजे इकडून पण आजोबा फसतील. आणि मग त्याने ते तसं केलं आणि आजोबा जवळ आला नाही. आजोबाला ते बोलला म्हणे आजोबा सांगा म्हणजे जिवंत आहे का मेलेले. आजोबा म्हटले बेटा ते जे काय तुझ्या हातात आहे त्याचं जीवन किंवा मरण हे तुझ्या हातात आहे. तू त्याला जीवन दिलं तर ते जीवन असेल, तू त्याला मरण दिलं तर ते सेम. आमच्या जीवनामध्ये प्रियांनो आमच्या हातात देवाने आम्हाला देऊन टाकलं. समजतं तुम्हाला? आमच्या हातात दिलंय जीवन आणि मृत्यू.